निशंक हो, निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे. मनशक्ती वाढवणारा हा स्वामींचा तारक मंत्र. याची प्रचिती आपल्यापैकी अनेकांनी घेतलीच आहे. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या वाक्याने आत्मविश्वास द्विगुणित होतो आणि श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ या नावाचा जयघोष करत स्वामींचे नाव जपत भक्त मंडळींची पावले आपसुकच वळतात ती अक्कलकोट नगरीकडे श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाला. स्वामींचे भक्त संपूर्ण भारतातून अक्कलकोट येथे दर्शनासाठी येतात. काळानुरूप भक्त मंडळींच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होते आहे. 1988 पासून आजपर्यंत स्वामी समर्थांच्या अन्नछत्र मंडळात अनेक वैशिष्ट्यपूर्ण बदल घडले आहेत. पण या सर्व भक्त मंडळींना अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थम भिक्षां देही च पार्वती या श्लोकाची प्रचिती अन्नपूर्णेच्या रूपात देत स्वामींच्या कृपा प्रसादाचा लाभ मिळवून दिला आणि अन्नदानाच्या या महाचळवळीचा पाया रचला तो श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ न्यासाच्या वतीने. 1988 पासून अतिशय पुण्याचं पण तेवढंच आव्हानात्मक व अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत हे काम संस्थापक अध्यक्ष माननीय श्री जन्मंजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या माध्यमातून अविरतपणे सुरू आहे. स्वामी सेवेचा ध्यास आणि अक्कलकोट येथे येणाऱ्या भाविकांची सोय व्हावी या उद्देशानं गुरुपौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर सन 1988 मध्ये सन्माननीय श्री जन्मंजयराजे विजयसिंहराजे भोसले महाराज यांनी श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे परमपूज्य श्री मोहन पुजारी आणि आपल्या इतर सहकार्यांच्या सहयोगानं अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत या धर्मादाय न्यासची मुहूर्तमेढ रोवली. अन्नछत्राच्या उभारणी वेळी संस्थापक अध्यक्ष माननीय श्री जन्मंजयराजे यांनी आपल्या सहकार्यांबरोबर प्रथमतः 3 किलो तांदळाचा प्रसाद स्वामींना महानैवेद्य म्हणून दाखवला. भाविकांना महाप्रसाद दिला आणि अन्नछत्र मंडळाची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. या धर्मादाय संस्थेचे रजिस्ट्रेशन अर्थात नोंदणी झाल्यानंतर सार्वजनिक धर्मादाय न्यास अस्तित्वात आले. कैलासवासी अंबुबाई सरदेशमुख या मातोश्रींनी उदार अंतःकरणाने वटवृक्ष मंदिराच्या उत्तर महाद्वारालगत स्वतःच्या जागेत अन्नछत्र सुरू करण्यास परवानगी दिली. सुरुवातीला अगदी लहान स्वरूपात हे कार्य सुरू होते, पण दिवसेंदिवस स्वामी भक्तांची वाढणारी गर्दी लक्षात घेता या धर्मादाय न्यासाने देवस्थानच्या दक्षिण बाजूस कैलासवासी वीरभद्र कोळडे यांच्या मालकीच्या जागेची रीतसर खरेदी करून त्या जागेवर नियोजनपूर्वक मोठे पत्राशेड उभारून सन 1994 मध्ये अन्नछत्राचा कार्यविस्तार केला. अनेक स्वामी भक्तांनी या पुण्य कार्यात सढळ हाताने देणग्या दिल्या. देणग्यांचा ओघही वाढला आणि आजही तो सुरू आहे. सुरुवातीच्या काळात एसटी महामंडळाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सढळ हाताने मदत करून या कार्यास हातभार लावला. तसेच सोलापूरचे कैलासवासी बाळासाहेब शिंदे व श्री कैलासवासी शिवाजीराव पिसे महाराज यांनी या कार्यासाठी खंबीर साथ दिली. त्याचप्रमाणे ॲडव्होकेट माननीय श्री सुरेशचंद्र भोसले पुणे आणि सन्माननीय ॲडव्होकेट नितीनजी हबीब यांनी या स्वामी कार्यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन करीत मोलाची साथ दिलीये.
1988 पासून न्यासाचे विद्यमान सचिव श्री श्यामराव मोरे यांनी बहुमोल योगदान देऊ केले आहे. स्वामी भक्तांचे व शहरवासियांचे श्रद्धेचे स्थान असलेल्या शमी विघ्नेश गणेशाची स्थापना 1992 साली यात्रीभुवन समोर शमीच्या विशाल वृक्षाखाली करून सुंदर असे मंदिर त्या ठिकाणी उभारलेले आहे. या गणेशाची नित्योपचार व पूजा होत असून येथे श्री गणेश जयंती व श्री गणेश चतुर्थी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.